म्हणजे अगरवाल फॅमिली ही सगळी गुन्हेगार प्रवृत्तीची आहे आणि असे अजून गुन्हे केलेले आहेत। त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्या माणसाला जेलमध्ये टाकलं आणि 15 दिवसात त्या माणसाला जेलमध्ये तो मृत्युमुखी पावला। तो मृत्युमुखी पावला का मारले गेले त्याला आतमध्ये जेलमध्ये आज ताकद तेही कळलेलं नाही। म्हणजे अगरवाल फॅमिली ही सगळी गुन्हेगार प्रवृत्तीची आहे आणि असे अजून गुन्हे केलेले आहेत। पोलिसांनी जर आव्हान केलं ना की कुणाला यांच्यापासून त्रास आहे, कुणाला यांच्यापासून धोका आहे, किती लोक या कमिशनर ऑफिसला येतील बघा यांच्या विरुद्ध तक्रारी द्यायला। अगरवाल आणि सुरेंद्र कुमार अगरवाल यांचा याच्याही काही संबंध आहे? तेही त्यावेळेस ते एकत्र असतील, संपूर्ण कंपनी एकत्र होती, आता नंतर वेगळे झाले ते। आणि तुमच्या तक्रारीत त्याचा उल्लेख आहे? त्यांच्या तक्रारीत तर नाही, माझ्या तक्रारीमध्ये फक्त रामकुमार अगरवाल आणि विनोद कुमार अगरवाल यांचाच उल्लेख। कोण आहे? हे ह्याचे भाऊ आहेत, सुरेंद्र कुमारचे छोटे भाऊ, सुरेंद्र कुमार सख्खे भाऊ, सुरेंद्र कुमार अगरवालचे छोटे भाऊ दोघे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।